एक पर्टिक्युलर प्रकारचा मित्र असतो जो आपल्याला आवडतो पण आपल्यासाठी खूप डेंजरस असतो. हा मित्र कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला सपोर्ट करतो. आपल्याला असं फील करवतो की आपली चूक नाहीये, समोरच्याची चूक आहे, की आईबाबांची चूक आहे, बायकोची किंवा नवऱ्याची चूक आहे, बॉसची चूक आहे. तो असा म्हणतो आपल्याला की अरे असं कसं झालं, तो असं कसं म्हणला, त्यांनी असं कसं केलं, तू बरोबर आहेस, तुझ्याबरोबर असं कसं झालं. आणि असा मित्र जो आहे ना, त्याच्याबरोबर आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर आहोत, लाईक वी आर राईट, वी आर गुड. आणि त्या मित्राला काही फरक पडत नाही. देन आवर रिलेशनशिप्स विल ब्रेक, आवर कॉन्फ्लिक्ट बिकम बिगर, आवर प्रमोशन्स गेट स्टॉप्ड. आपल्याला त्रास होतो. वी हॅव अ फ्रेंड ज्यांनी आपल्याला कधी अकाउंटेबल ठेवलंच नाही आहे. ॲक्च्युअल मित्र आपल्याला अकाउंटेबल करतो, आपल्याला टफ क्वेश्चन्स विचारतो की तुझा बॉस तुला ओरडला पण तू असं काय केलं, तू असं का केलं, तू असं का नाही केलं, तू असं का बोलला. असा मित्र आपल्याला आवडत नाही पण आपल्याला इम्प्रूव्ह करतो. पण दॅट्स द रिअल फ्रेंडशिप. अशी जी मित्र असतात ना, जे फक्त एक्सटर्नलाइज करतात ब्लेमला, की पूर्ण दुनियाची चूक आहे, तू बरोबर. असा मित्र आपल्याला मागे ठेवतो. आपल्याला त्या मोमेंटमध्ये त्याची मैत्री आवडते पण आपल्याला तो नेहमी मागे ठेवतो. तर अशा मित्रांपासून तुम्ही सतर्क राहा. आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो याने. आणि हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल असेल. विमेन हॅव मेल फ्रेंड्स हू डू दिस. आता तो सिव्हिअर कॉम्प्लेक्स आहे का तो पॉप्युलॅरिटी आहे, पण विमेन हू हॅव मेल फ्रेंड्स, यू विल सी द मेल फ्रेंड्स डू इट. Not all male friends of women do it, but I don't know why there is a higher chance. If you're a woman and you're surrounded by male friends who keep giving you false validation, be careful.